मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन आज तिसऱ्या दिवशी पोहोचले आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाल्याने अनेकांना पाणी, अन्न यांसारख्या मूलभूत गरजांबाबत अडचणी निर्माण झाल्याची तक्रार आंदोलकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान कराडमध्ये भाजप नेते विक्रम पावसकर यांना पत्रकार परिषदेत पत्रकारांनी थेट प्रश्न केला की मुंबईत आंदोलन करणारे हे आंदोलक हिंदू नाहीत का? यावर पावसकर यांनी दिलेले उत्तर उपस्थितांनी ऐकले. नेमकं काय उत्तर दिलं त्यांनी पहा संपूर्ण व्हिडिओ. मराठा समाज त्या ठिकाणी गेलेला, भाजपचं सरकार आहे, भाजपचे मुख्यमंत्री आहेत, प्रशासनाचं काम आहे आंदोलकांना त्या ठिकाणी सोयीसुविधा पुरवणं. पण हिंदुत्वाची तुम्ही वारंवार उल्लेख केला म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो. काही घटना अशा घडलेल्या आहेत, तुमच्या गळ्यामध्ये जे भरघोस उपकरण आहे ते उपकरण काढल्याशिवाय तिथल्या आंदोलकाला तिथला दुकानदार पाण्याची बॉटल देत नाहीये किंवा त्या ठिकाणी असलेलं खायला देत नाही. मग माझा थेटच प्रश्न आहे, भाजप म्हणून तुम्ही प्रदेश पातळीवर आहात, सरकार तुमचं आहे म्हणून तिथं गेलेला मराठा हा हिंदू नाही का? हा पहिला प्रश्न. दुसरं, आंदोलकांना अधिकार नाही का आंदोलन करण्याचं? सरकार तुमचं आहे तर त्या मराठा समाजातील युवकांना, तरुणांना त्या ठिकाणी खायला मिळू नये, झोपायला मिळू नये, आंघोळीला पाणी मिळू नये असं सरकारनं आदेश का दिले? याबद्दल तुम्ही हिंदुत्वाची विरोध काय? थेटच विचारतो, ते हिंदू नाहीयेत का? मला असं वाटतं की 2014 ते 19 या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. त्यावेळेला पण अशा पद्धतीची मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजाची आंदोलनं झाली. खऱ्या अर्थानं 70 वर्षामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडली की महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि ते आरक्षण देण्यात आलं त्यावेळेला. परंतु त्यानंतर 19 साली युतीचं सरकार अस्तित्वात राहिलं नाही. ते आरक्षण नवीन जे सरकार आलं त्यांना टिकवता आलं नाही. आता जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये हिंदू एकता असेल, भारतीय जनता पार्टी असेल, आमचं श्रीकृष्ण मंडळातील सर्व सदस्य असतील, सर्व सामील आहेत त्या आंदोलनामध्ये. म्हणजे बरेच कार्यकर्ते काल जाऊन पण आले त्या आंदोलनामध्ये. पण तो आपला जो प्रश्न आहे की त्या ठिकाणी कुणाला पाणी दिलं जात नाही किंवा कुणाला भगवा फाडा घातला असेल तर त्याला जेवण दिलं जात नाही किंवा त्याची व्यवस्था होत नाही. तर मला असं वाटतं की थोडस सोशल मीडियाचं एक बूम आहे, नेरेटिव्ह सेट करून द्यायचा की भारतीय जनता पार्टीचे शासन आहे ते आंदोलकांच्या विरोधात आहे. जसं आपण बघितलं की 2024 साली ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये एक नेरेटिव्ह सेट केला गेला की संविधान बदलणार. तसं काय झालं का? तर नाही झालं. एखाद्याची बाईट आली म्हणून आपण सत्य मानून चालणार नाही. आता मगाशी मुद्दाम वर्गणीचं उदाहरण दिलं. कराडमध्ये हिंदू एकता आंदोलन जवळजवळ 1000-2000 व्यापाऱ्यांकडे जाते, परंतु जात होती 2 वर्षापर्यंत. परंतु सगळेच व्यापारी वर्गणी देतात असं नाही. पण त्याला कुणी मारलं नाही, तो पण हिंदूच होता. सांगण्याचा उद्देश काय? तो पण भगवा फडा घेऊन जायचा, टिकली लावून जायचा. पण त्याला कुणी सांगितलं का? मग आम्ही म्हणायचं का असं की इथं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं का हिंदू एकट्याला तुम्ही वर्गणी देऊ नका? उदाहरणार्थ किंवा राष्ट्रवादीच्या कुणी सांगितलं का तुम्ही हिंदू एकतेच्या यांना शिवजयंतीला वर्गणी देऊ नका? असं नाही. एखाद्या व्यापाऱ्याची मानसिकता असू शकते, पण त्यासाठी शासनाला जबाबदार धरलं. म्हणजे शासनानं असं केलं, शासनानं सांगितलं देऊ नका. तर तुम्हाला सांगतो, मागच्या जेव्हा आंदोलन सातारला झालं तेव्हा भारतीय जनता पार्टी म्हणून मी त्यावेळेस जिल्हाध्यक्ष होतो. त्यावेळेला आम्ही जवळजवळ 50,000 भगव्या टोप्या, त्यातले बरेच कार्यकर्ते असतील, आम्ही हायवेला थांबलेलो, बरोबर आहे, 50,000 भगव्या टोप्याची खरेदी केली आणि भगव्या टोप्याचं वाटप केलं. त्याचबरोबर राजवाड्या चौकात आम्ही जेवणाची व्यवस्था केली. त्यावेळेला मसाले भात आणि जसं कालच्या शिवजयंतीला केलं होतं तसं केलं होतं. मला असं वाटतं की आपण एखाद्या दुकानदाराला समजा दिलं नसं पाणी, तीच बूम सगळीकडे चालणार. म्हणून आपण असं धरून चालणार नाही की शासन विरोध आहे. माझ्या मनात 100% माझा प्रश्न सगळ्या दुकानदारांनी बंद केलंय
खाऊ गल्ली जी आझाद मैदानाच्या शेजारी खाऊ गल्ली आहे ती खाऊ गल्ली बंद करण्याचे आदेश दिलेत. शासनालाच विचारलं जाणार, कारण सरकारलाच प्रश्न विचारले जातात. सरकारचाच अधिकार आहे कोणताही आदेश देण्याचा. मी पण एक व्यापारी आहे. नाही ऐका ना, सरकारनं आदेश दिले. दुसरी गोष्ट ऐका, ज्या वेळेला ह्या सरकारनं आदेश दिले मुंबईमध्ये ह्या खाऊ गल्ली वगैरे बंद झाल्या, त्यावेळेला महाराष्ट्रातनं सगळ्या मराठा बांधवांनी इतर समाजाच्या बांधवांनी जेवण पाठवायला सुरुवात केलं. त्यावेळेला त्या जेवणाला मुंबईच्या वेशीवरती पोलीस अडवतात. एक जण बोलत नाही, या हजारो जण बोलतात. ह्या भावना आम्ही इथं बसून काय विचारतोय तुम्हाला, तुम्ही त्या पक्षाचे सदस्य आहात म्हणून, आणि ह्या भावना तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा. काल कराडचा ट्रक अडवला, कराडचा ट्रक अडवला पोलिसांनी. बरं, आणि अशा वेळेला त्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना हात लावला किंवा गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होतोय. मग हे सरकारला नाही विचारायचं तर कुणाला विचारायचं? बरं, एक व्यक्ती बोलत असाल, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, नेरेटिव्ह सेट होऊ शकतो. एकाचा आणि हजारोचा फरक आहे ना. दोन गोष्टी. कालचं परवा दिवशी आरतीसाठी मी सातारमध्ये होतो, 4-5 मंडळाच्या आरत्या होत्या. तर जसं आता नवीन प्रथा चालू झाली की रोज 2-4 मंडळांचे गणपतीचा आधी मिरवणुका चालू झाली येण्याच्या. तर जवळजवळ 4 ते 5 दिवस साताऱ्याची पेटलाईन बंद आहे. आता रोज 1-2-3 मिरवणुका येतात, संख्यात्मक असतात मिरवणुका आणि मोठमोठ्या मिरवणुका, दरबार मिरवणुका. त्यामुळे व्यवसाय हा राहत नाही. अशा दृष्टिकोनातून पण बंद होऊ शकतं. म्हणजे संख्या जितकी गेली आपली तिथं, मला असं वाटतं की लाखभर घरात सहज संख्या असेल साहेब. त्या ठिकाणी संख्या जेवढी येते त्यातून साहेब मुंबईची रहिवासी संख्या त्याच्यापेक्षा तरी जास्त गेलेली नाही. बरोबर आहे, परंतु एका ठिकाणी समजा 2 महिने आधी आंदोलकांनी 4 महिने आंदोलकांनी सांगितलेलं आहे शासनाला, आम्ही येतोय. मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त पाणी बंद करतो. या जनतेपेक्षा सरकार मोठं आहे का? दोन गोष्टी. एक तर लोकप्रतिनिधी बाबा पण इथे आहेत. मी बाबांना विचारणार नाही, कारण प्रेस तुमची आहे का? मी थेट सांगतो, तुम्ही म्हणाल की त्यांना विचार. प्रेस तुम्ही ऑर्गनाईज केल्या, मी तुम्हाला विचार. उपस्थित आहे. हा मुद्दा रास्त आम्ही त्याची शहानिशा 100% करू आणि 100% वरती आपण हा मुद्दा पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू.